नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. 12 तारखेला आहे बुद्ध पौर्णिमा. तर प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण करायचं असतं. सत्यनारायण केल्यामुळे घरातील जी काही पैशाची अडचण आहे, जी काही आर्थिक अडचणी असतील, तर त्या अडचणीतून आपली सुटका होते. म्हणजे पैसे जे आपल्याकडे घरामध्ये स्थिर राहत नाही किंवा पैसे घरामध्ये येत नाही, तर यावर एकमेव उपाय म्हणजे सत्यनारायण घरामध्ये करावं. जी आपण श्रावण महिन्यात पूजा घालतो पुजाऱ्यांकडून, पंडितांकडून, तर ती एक वेगळ्याच प्रकारची पूजा असते. पण घरच्या घरी पण आपण सत्यनारायण करू शकतो. जशी त्याची मांडणी असते तशा पद्धतीने न करता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी मांडणी करून आपण सत्यनारायण करू शकतो. तर सत्यनारायण घरामध्ये केल्याने आपल्या ज्या काही मनातील इच्छा आहे त्या तर पूर्ण होतातच, पण त्याचबरोबर पैशासंबंधी ज्या काही अडचणी आहेत, पैशासंबंधी ज्या काही तुम्हाला अडचणी येत असतात किंवा घरामध्ये पैसा येतो पण घरामध्ये पैसा राहत नाही, भरपूर तुम्ही कष्ट करताय, मेहनत घेताय, तरी पण घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये राहत नाही, आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी हा एकमेव असा उपाय आहे. जो सत्यनारायण प्रभूंची सेवा करतो, प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये जो सत्यनारायण घालतो, तर त्याच्या प्रत्येक इच्छा सत्यनारायण महाराज पूर्ण करतात. सत्यनारायण हे जे व्रत आहे, जो कोणी हा व्रत करेल त्याच्या सगळ्या इच्छा सत्यनारायण भगवान पूर्ण करेल, असे स्वतः सत्यनारायण महाराजांनी वचन दिलेले आहे. जो कोणी माझे हे व्रत मनोभावे करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना मी पूर्ण करेल, असे स्वतः सत्यनारायण महाराजांनी वचन दिलेले आहे. तर जो कोणी सत्यनारायणाची पूजा प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये घालतो, तर त्याच्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होतात आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी देखील आपण हे व्रत करू शकतो. प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये ही पूजा करायला पाहिजे. जर तुम्हाला काही अडचण आली, मासिक पाळीची महिलांना जर काही अडचण आली, तर घरामधील जे दुसरे व्यक्ती आहेत तर ते पण ही पूजा करू शकता. पण प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये आपल्या ही पूजा झाली पाहिजे. पूजेची मांडणी ही खूप सोपी आहे. पूजेच्या मांडणीसाठी तुम्हाला एक चौरंग लागणार आहे, सत्यनारायण महाराजांचा फोटो लागणार आहे. सत्यनारायण महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी चालेल, कारण की आपल्या घरात स्वामींचा फोटो आहे. स्वामीच भगवान विष्णूंचा रूप आहे आणि भगवान विष्णूंचा रूपच सत्यनारायण महाराज आहेत. तर तुम्ही स्वामींचा फोटो मंदिरामध्ये तुमच्या असतोच, फक्त मंदिरासमोर तुम्ही पूजा मांडणी केली तरी चालेल. ह्या पूजेसाठी तुम्हाला एक चौरंग लागणार आहे, 3 सुपारी लागणार आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे. तर सर्वात आधी जेव्हा आपण चौरंग मांडणार आहोत तेव्हा चारी बाजूला आंब्याचे डहाळे लावायचे आहेत. चौरंगाखाली एक स्वास्तिक काढायचं आहे, त्यावर हळदी कुंकू टाकून चौरंग मांडायचं आहे. त्यानंतर आंब्याचे डहाळे चारी बाजूला लावायचे आहे. चौरंगावर पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, पिवळा किंवा पांढरा कोणतंही वस्त्र तुम्ही अंथरून घ्या. त्यानंतर सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवा, फोटो नसेल तरी चालेल. नंतर गहू, तुम्हाला कलशाखाली गहू ठेवायचे आहे. गहू जर नसतील तर तुम्ही तांदूळ ठेवू शकता, पण गहू असेल तर उत्तम. गहू तुम्ही ठेवा. त्यावरती एक कलश भरायचा आहे. कलशामध्ये सुपारी, 1 नाणं, हळदी कुंकू, थोडीशी अक्षता आणि पाणी हे घालून तुम्हाला कलश भरायचा आहे. गहू किंवा तांदूळ जे काही ठेवलेलं आहे त्यावर तुम्हाला ते कलश ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 सुपारी घ्यायच्या आहेत आणि त्या 3ही सुपारीवर थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला ते अभिषेक घालायचा आहे. म्हणजे गणपती बाप्पांची सुपारी, इंद्रदेवाची सुपारी आणि वरुण देवाची सुपारी, अशा प्रकारे 3 सुपाऱ्या तुम्हाला मांडायच्या आहेत. विड्यांच्या पानावर थोडंसं अक्षता टाकून तुम्हाला त्या 3ही सुपारी त्यावरती ठेवायच्या आहे आणि गणपती बाप्पांचं, इंद्रदेवाचं आणि वरुण देवाचं आवाहन करत करत तुम्हाला ती पूजा करायची आहे. जी सुपारी गणपती बाप्पांच्या नावाने तुम्ही ठेवलेली आहे तर त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. कलश जे मांडलेला आहे त्यावरती एक ताम्हण ठेवायचं आहे. त्या ताम्हणावर परत तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळ घालून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्या अगोदर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने तुम्ही अभिषेक घालून ती मूर्ती स्वच्छ पुसून तिला अत्तर वगैरे लावून मग ती मूर्ती आपल्याला त्या ताम्हणात ठेवायची आहे. ह्या दिवशी तुळशीपत्र हे आपल्याला अर्पण करायचं आहे. बाळकृष्ण भगवानांना तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. ह्या दिवशी न चुकता न विसरता तुळशीपत्र या दिवशी अर्पण करायचं आहे. पिवळी फुले अर्पण करा. त्यानंतर एक दीप प्रज्वलित करायचा आहे.
तुम्ही त्या दिवशी तुपाचा देखील दिवा लावू शकता। तर अशा पद्धतीने ही साधी सोपी मांडणी करायची आहे। संध्याकाळी आपल्याला नैवेद्यासाठी शिरा बनवायचा आहे। शिरा बनवून नैवेद्य तुम्ही ठेवायचा आहे आणि आरती करायची आहे। आता हे जे तुम्ही बघताय हे सत्यनारायण व्रताचं पुस्तक आहे। तर हे पुस्तक तुम्हाला कुठेही पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा केंद्रामध्ये तुम्हाला सत्यनारायण महाराजांच्या व्रताचं पुस्तक तुम्हाला मिळेल। तर हे पुस्तक, या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। पंचोपचारे कसं आपण सत्यनारायण महाराजांची पूजा करायची तर ह्या पद्धतीने त्यामध्ये दिलेलं आहे। तर त्या पद्धतीने जर तुम्हाला मांडायचं असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही मांडू शकता। आणि मी जी आता दाखवलेली आहे एकदम साधी आणि सोपी मांडणी। तर प्रत्येक पौर्णिमेसाठी आपल्याला अशा प्रकारची मांडणी तुम्ही करू शकता। जी मांडणी पुस्तकामध्ये दिलेली आहे तर ती प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आपण करत असतो, पण प्रत्येक महिन्यात आपल्याला सत्यनारायण घालायचं आहे। तर अशा पद्धतीने घरच्या घरी जी मांडणी करायची असते तर त्या पद्धतीची मांडणी तुम्हाला इथे दाखवलेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही मांडणी करून सत्यनारायण पूजेचं व्रत करू शकता। तर यामध्ये 5 अध्याय आहेत, तर ते 5 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत। सगळे 5 अध्याय पूर्णपणे वाचायचे आहेत। यामध्ये संस्कृतमध्ये पण अध्याय दिलेले आहेत आणि मराठीमध्ये पण अध्याय दिलेले आहेत। तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते अध्याय तुम्ही वाचन करा, त्या अध्यायाचं तुम्ही पठण करा। पण 5च्या 5 अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचायचे आहेत आणि ही पूजा संध्याकाळी मांडायची आहे। 5 ते 5:30च्या नंतर तुम्हाला ही पूजा मांडायची आहे। 7:30च्या अगोदर तुमची ही पूजा झाली पाहिजे। वाचनासाठी जास्त वेळ लागत नाही। वाचनासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटं लागू शकतात। वाचनासाठी जास्त वेळ लागत नाही, मांडणीसाठी जास्त वेळ लागत नाही। तर खूप साधी सोपी आणि लगेच आपल्याला करता येईल अशी ही पूजेची मांडणी आणि हे व्रत आहे। पण ह्या पूजेचं आणि व्रताचं खूप चांगला आपल्याला परिणाम बघायला दिसतात। जो कोणी हा व्रत करत आहे, प्रत्येक पौर्णिमेला जो कोणी ही पूजा घालतो आहे तर त्यांना माहितीच असेल की ह्या व्रताचे किती चमत्कारिक फायदे त्यांच्या आयुष्यामध्ये झाले असतील। पैशाबाबतीत जर तुमची अडचण असेल तर त्यावर एक रामबाण उपाय म्हणून तुम्ही हे व्रत करून बघा। ही सेवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये करून बघा। खूप याचे लाभ होतात, खूप चांगले तुम्हाला याचे अनुभव बघायला मिळतील। या व्रतामध्ये सत्यनारायण महाराजांची आरती देखील दिलेली आहे। तर ती आरती लावून तुम्ही सत्यनारायण महाराजांची आरती करायची आहे किंवा मोबाईलवर तुम्ही जर सत्यनारायण महाराजांची आरती जर तुम्ही सर्च केली तर मोबाईलवर देखील येऊ शकते। तर ती पण तुम्ही लावून आरती करू शकता। सत्यनारायण महाराजांची अष्टोत्तर नामावली दिलेली आहे, सहस्त्र नामावली दिलेली आहे यामध्ये। तर सहस्त्र नामावली देखील तुम्ही या दिवशी म्हणू शकता। सहस्त्र नामावली म्हणत म्हणत तुम्ही तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता। आता आपल्या मनामध्ये जसा भाव आहे तशी आपण सेवा करतो। तुम्हाला जशी सेवा करायची आहे, जास्त सेवा करायची असेल तर तुम्ही सहस्त्रनाम देखील वाचून सेवा ही करू शकता। या दिवशी घरामध्ये स्वच्छता असायला पाहिजे। घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, उंबरठ्याचं लेपन करायचं आहे, संध्याकाळी धूप दीप घरामध्ये दाखवायचा आहे, देवांना दाखवायचं आहे, उंबऱ्याची पूजा करायची आहे। प्रसन्न वातावरण संध्याकाळी ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे। त्या दिवशी जर कुणी घरामध्ये आलं तर त्यालाही तुम्ही नाराज करून पाठवू नका। गोडाधोडाचं जे काही तुम्ही बनवलं आहे ते त्यांना जेवू घाला। जर कुणी गरजू व्यक्ती आला असेल तर त्याला जे काही लागेल यथाशक्तीने तुमच्या तेही त्याला द्या। या दिवशी कुठल्याही रूपात सत्यनारायण महाराज आपल्या घरी येऊ शकतात, तर कुणालाही या दिवशी दुखवायचं नाही। आणि गोमातेला या दिवशी नैवेद्य तुम्ही घालायचा आहे। जर गोमाता तुमच्या दारासमोर येत असेल तर तिलाही तुम्ही पोळी भाजीचं नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे, तिलाही खाऊ घालायचं आहे। तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे। थोडंफार या दिवशी दानधर्म पण करायचा आहे, शांत राहायचं आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे, दिवसभर नामस्मरण करायचं आहे। तर अशा पद्धतीने जो कोणी सेवा करेल, जो कोणी हे सत्यनारायण महाराजांचं व्रत करेल तर त्याच्या सगळ्या इच्छा हे सत्यनारायण महाराज पूर्ण करतात। तर अशा पद्धतीने सोमवारी पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण सगळ्यांनी आवर्जून करावं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।